Okay, good morning all. Sorry, good Good afternoon. morning, sir. Good afternoon, sir. Good afternoon. Okay, last lecture we made incomplete topic, that is the problems in powder formulation. Okay, the board is visible to you? This board is visible? दिसतोय का बोर्ड सगळ्यांना? Yes. ओके, मी फक्त याचे टॉपिक लिहिले, एक्सप्लेन मी करतो तुम्हाला. तो पहिला जो होता डेलिक्रिसेंट हायग्रोस्कोप आहे, आपण परत एकदा शॉर्ट मध्ये रिवाइज करू. डेलिक्रिसेंट आणि हायग्रोस्कोपिक चार्ट ज्या टाईपचे पावडर आहेत त्यांच्यासाठी काय करतो आपण की एकतर त्यांना ग्रॅन्युलेशन फॉर्म मध्ये देतो, ओके, आणि पॅकिंग त्यांची सेपरेट ठेवतो. ओके, दोन टाईप मध्ये त्याला रेमेडियल ऍक्शन देतो. ओके, जर गरज पडली तर त्याला डबल रॅपिंग पण केली जाते. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे तो इफ्लोरोसंट पावडर. ओके, इफ्लोरोसंट पावडर मध्ये काय होतं, तुमचं वॉटर मॉलिक्युल राहतात केमिकल स्ट्रक्चर मध्ये. मे बी वॉटर मॉलिक्युल तर जास्त प्रमाणात असेल तर तुम्हाला ती ब्ल्यू कलरची पण पावडर दिसू शकते. तर वॉटर असल्यामुळं ज्यावेळेस ते सराउंडिंग ऍटमॉस्फिअर किंवा टेम्परेचर कंडिशन जास्त झाल्यामुळं वॉटर मॉलिक्युल रिमूव्ह होऊ शकतात त्याच्यातून, आणि त्याच्यामुळं त्याच्या प्रॉपर्टीज मध्ये चेंजेस येऊ शकतात. ओके, सो असे गोष्टी अवॉइड करण्यासाठी त्याला काय करायचं, अनहायड्रस फॉर्म मध्ये प्रिपेअर करून घ्यायचे. फ्लोरोसंट ज्या टाईपचे पावडर्स आहेत त्याच्यातून वॉटर मॉलिक्युल रिमूव्ह करायचं आणि सॉल्ट फॉर्म मध्ये बनवायचं. आपल्याला वॉटर मॉलिक्युल इम्पॉर्टंट आहे ऍक्टिव्हिटीसाठी, तर त्याला सॉल्ट फॉर्म मध्ये बनवणार. सॉल्ट काय राहतात तुमचे, सोल्युबल राहतात वॉटर्स मध्ये किंवा सॉल्व्हंट मध्ये. सो अनहायड्रस सॉल्ट बनवून घ्यायचं, त्याचं वॉटर मॉलिक्युल काढून घ्यायचं त्याच्यातून. तिसरा जो पाहिला आपण युटेक्टिक मिक्सचर. युटेक्टिक मिक्सचर म्हणजे अशा टाईपचे सबस्टन्स ज्याचा मेल्टिंग पॉइंट तुमचा रूम टेम्परेचर पेक्षा कमी असतो. ओके, म्हणजे रूम टेम्परेचरच्या कमी टेम्परेचरला पण ते मेल्ट होऊन जातात, लिक्विफाय होऊन जातात. ठीक आहे, तर अशा गोष्टी तुम्ही इनकम्पॅटेबिलिटी मध्ये पण पाहिलेलं आपण युटेक्टिक मिक्सचर. तर त्या सबस्टन्सला पावडर फॉर्म मध्ये बनवायच्या वेळेस त्याला सेपरेटली आपण डिस्पेन्स करणार आहे, कॉम्बिनेशन मध्ये नाही करणार, आणि सेपरेटलीच त्याला पॅकिंग पण देणार आहे. किंवा
त्याला जर कॉम्बिनेशन फॉर्म मध्ये जर द्यायची वेळ आली तर आपल्याला केओलिन और मॅग्नेशियम कार्बोनेट टाईपचे सबस्टन्स म्हणजे ऍडसॉर्बंट वापरावे लागतील याच्यासाठी. याच्यासाठी आपल्याला ऍडसॉर्बंट वापरावे लागतील. ओके. नंतर नेक्स्ट आपण पाहणार होतो व्हेजिटेबल पावडर्स. ओके, व्हेजिटेबल पावडर्स म्हणजे तो आपले तेच कोग्नोसिसचे क्रूड ड्रग्स. ओके, कोग्नोसिसचे क्रूड ड्रग्स तुम्ही जर पाहिलं तर मागच्या आपण कोग्नोसीमध्ये पाहिलं होतं मॅक्झिमम जे ड्रग्स आहे हर्बल ड्रग्स त्यांची जी पावडर त्याच्यामध्ये व्होलेटाईल ऑइल कंटेंट असतो. ओके, जो की ऍक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट असतो त्या प्लांटचा. कार्मिनेटिव्ह मध्ये पाहिलं आपण फिनेल क्लो मध्ये वगैरे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला व्होलेटाईल ऑइल्स पाहायला भेटतात. तर हे जे व्होलेटाईल ऑइल्स आहेत हे तुमचे लॉस होऊ शकतात ज्यावेळेस आपण एखादं ग्राइंडिंग करतोय स्ट्रॉंग. ओके, किंवा तुम्ही पहा बऱ्याचदा तुम्ही सोप वगैरे खातात, काही काही सोप त्या तोंडातल्या तोंडातच राहतात, जात नाही इमिजिएटली किंवा त्याचा फ्लेवर पण येत नाही व्यवस्थित बिकॉज व्होलेटाईल ऑइल इव्हॅपोरेट झालेलं आहे त्याच्यातून बिकॉज ऑफ हेवी ग्राइंडिंग. ओके, ज्यावेळेस सुपारी वगैरे बनवतात त्याच्यातली व्होलेटाईल ऑइल कंटेंट जो असतो ऍक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट्स तो निघून जातो, त्यामुळे आपल्याला तो इफेक्ट भेटत नाही कार्मिनेटिव्हचा. ओके, तर अशा टाईपच्या पावडरसाठी आपल्याला हेवी ग्राइंडिंग अवॉइड करायची. हेवी ग्राइंडिंग मुळे टेम्परेचर वाढतं आणि व्होलेटाईल ऑइल इव्हॅपोरेट होतं, म्हणून हेवी ग्राइंडिंग नाही करायची, त्याला लाईटली आपण मिक्सिंग करणार आहे. ओके, ट्रायच्युरेशन करणार, अंडर शेड त्याला ड्रायिंग करून मग त्याला पावडर बनवणार आहे. नंतर नेक्स्ट एक्सप्लोजिव्ह पावडर. ओके, एक्सप्लोजिव्ह पावडर आपण इनकम्पॅटेबिलिटी मध्ये पण पाहिलं होतं, एक्सप्लोजन होतं, अशा टाईपचे ड्रग्स राहतात. ओके, तर तशा टाईपचे जे ड्रग्स आहे त्यांना काय करायचं, बिलकुल पण फ्रिक्शन होऊ द्यायचं नाहीये त्या ड्रग्सच्या, कारण ते एक्सप्लोजन करतात ते म्हणजे ते हायली रिएक्टिव्ह सबस्टन्स आहेत सॉलिड फॉर्म मध्ये. ओके, तर त्याला आपण मिक्सिंग करताना फ्रिक्शन अप्लाय करणार नाही, टेम्परेचर देणार नाही, स्लाइटली मिक्सिंग करायचं तुम्हाला. ओके, टेम्परेचर वगैरे काहीच न देता आपण पाहू मिक्सिंगच्या मेथड्स कशा राहतात, तशा कोणत्या पावडर साठी कशी मिक्सिंग करतात ते आपण पाहणार आहे पुढं. लास्टली पोटंट ड्रग्स. आता हे पोटंट ड्रग्स काय असतात, पोटंट ड्रग्स म्हणजे ज्याचं क्वांटिटी सगळ्यात कमीत कमी राहते. ओके, लाईक युअर ॲट्रोपिन सल्फेट. ओके, ॲट्रोपिन सल्फेट जर पाहिलं तुम्ही तर तो 1 mg मध्येच तुम्हाला क्युरेटिव्ह ऍक्शन दाखवतो, आणि 1 mg पेक्षा जर जास्त त्याचा डोस घेतला तुम्ही तर त्याचे ओव्हरडोस मध्ये साईड इफेक्ट्स पाहायला भेटतील. ओके, सो तशा टाईपच्या ड्रग्स साठी, पोटंट ड्रग्स साठी, ज्याला आपण म्हणतो पॉवरफुल पण राहतात आणि क्युरेटिव्ह पण राहतात बट त्याची क्वांटिटी सगळ्यात स्मॉलेस्ट राहते, तर तसा ड्रग मिक्स करताना तुम्हाला युनिट डोस पण मेंटेन ठेवावा लागतो. तर अशासाठी जेवढी क्वांटिटी याची असेल त्या रेशोने तुम्हाला डायल्युएंट घ्यावे लागतात. ओके, याची पण मिक्सिंग आपण पाहू, याला कोणत्या मेथडने आपण मिक्स केला जातो. ओके, पोटंट ड्रग पण तुम्हाला मिक्स करताना कसा करावा लागतो, ठीक आहे, ते पाहू आपण कसं करतात. तर हे झाले तुमचे प्रॉब्लेम्स. 6 टाईपचे पावडर्स आहेत, त्याला प्रॉब्लेम्स काय काय येऊ शकतात. त्याच्यानंतर फॉर्म्युलेशन ऑफ डोसेज पावडर्स. ओके, फॉर्म्युलेशन ऑफ पावडर याची मॅन्युफॅक्चरिंग खूप सिंपल आहे. मॅन्युफॅक्चरिंग सिंपल असल्यामुळे त्याच्यात डायल्युएंट्स लागणारे पण खूप कमी आहेत. पहिला सगळ्यात फॉर्म्युलेशन साठी लागणारे ऍडजंट्स पण कमी आहेत. पहिला जो पार्ट येतो तो डायल्युएंट. ओके, सगळ्यात जास्त क्वांटिटी मध्ये जो पाहिला जातो पावडर्स मध्ये तो आहे डायल्युएंट्स. तर डायल्युएंट मध्ये तुम्हाला सुक्रोज, लॅक्टोज, ग्लुकोज, मॅग्नेशियम कार्बोनेट या टाईपचे तुम्हाला कॉमन डायल्युएंट्स पाहायला भेटतील. ओके, आपण आधीच पाहिलेलं आहे की पावडर्सची जेवढी पार्टिकल साईज छोटी राहील त्यामुळे त्याचा सरफेस एरिया वाढेल, डिझोल्युशन रेट वाढेल, डिझोल्युशन जास्त झाल्यामुळं त्याचा ब्लड मध्ये असणारा ड्रग कॉन्सन्ट्रेशन तो पण लवकर इन्क्रीज होईल, ऍब्सॉर्प्शन फास्ट होईल, फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट फास्टर भेटेल. ओके, सो तो स्मॉल पार्टिकल्स असल्यामुळं त्याच्यासाठी आपल्याला ऍडिशनली हे डायल्युएंट्स टाकावे लागतात भरून येण्यासाठी. डायल्युएंट्स म्हणजे थोडक्यात आपण भर टाकतोय त्याच्यात. ओके, तर हे डायल्युएंट्स मध्ये मोस्ट कॉमन हे यूज होतात, सुक्रोज, लॅक्टोज, ग्लुकोज, मॅग्नेशियम कार्बोनेट. ओके, सेकंड इफरवसन टाईपचे जे पावडर्स आहेत, ओके, इनो सारख्या तुमच्या अँटासिड वर वगैरे वापरले जातात. तर इफरवसन पावडर्स मध्ये तुम्हाला इफरवसन सॉल्ट्स टाकणं गरजेचं आहे. सॉल्ट्स जर नसतील तर इफरवसन्स येणारच नाही तुमचे. ओके, इफरवसन सॉल्ट तुम्हाला टाकणं, जसं सोडियम बायकार्बोनेट, दॅट इज द
इफरवसंट सॉल्ट. आणि अँटासिड तुमचा काही असू शकतं, रेनिटिडिन असू शकतो, ओमेप्राझोल असू शकतो. ओके, तर त्या टाईपचे ड्रग्स आपल्याला जर इफरवसंट ग्रॅन्युल्स मध्ये बनवायचे तर त्यासाठी आपल्याला इफरवसंट सॉल्ट टाकणं गरजेचं आहे. हे इफरवसंट सॉल्ट तुमचे ऍज अ डायल्युएंट रोल करतात इफरवसंट पावडर्स मध्ये. ठीक आहे. नंतर नेक्स्ट ग्लायडन्स. ग्लायडन्स म्हणजे त्याची फ्लो प्रॉपर्टी इन्क्रीज करण्यासाठी वापरलेला. हे ग्लायडन्स काय राहतात, स्टार्च आणि केओलिन. ओके, ग्लायडन्सचा दुसरा रोल असा पण राहतो की तो तुमचं आजूबाजूचे जे ऍटमॉस्फिअर मधलं जर वॉटर असेल तर ते पण ऍब्सॉर्ब करून घेऊ शकतो. ओके, आपण इथं ऑलरेडी पाहिलं स्टार्च केओलिन जे आहेत पावडर ते आपण इथं युटेक्टिक मिक्सचर मध्ये पण वापरले, बिकॉज ते लिक्विफाय झालेलं पण पावडर ऍब्सॉर्ब करू शकतो. जर तुमची पावडर वेट झाली, ओली झाली थोडीफार, तर ती चिटकून बसू शकतात, युनिफॉर्म डोसेज राहणार नाही. ओके, त्यासाठी ते तसं होऊ नये म्हणून फ्लो प्रॉपर्टी वाढावी म्हणून तुम्हाला स्टार्च आणि केओलिन ऍज अ ग्लायडंट म्हणून तुम्हाला पावडर डोसेज फॉर्म मध्ये टाकावा लागू शकतो. त्याच्यानंतर प्रिझर्वेटिव्ह कॉमन आहे. ज्या टाईपचं फॉर्म्युलेशन असणार आहे, आता सॉलिड डोसेज फॉर्म मध्ये मोस्टली तुमचे मिथिल पॅराबेन, प्रोपिल पॅराबेन और मिथिल हायड्रोक्सी बेन्झोनेट, प्रोपिल हायड्रोक्सी बेन्झोएट ह्या टाईपचे प्रिझर्वेटिव्ह वापरले जातात. काही टाईपच्या पावडर मध्ये तुम्हाला N2 नायट्रोजन गॅस हा पण वापरला जाऊ शकतो. नायट्रोजन गॅस इज गुड अँटीऑक्सिडंट ॲज वेल एज प्रिझर्वेटिव्ह. तुम्ही जे वेफर्सचे पाहिले पुढे त्याच्यामध्ये जी हवा भरलेली असते दॅट इज ऍक्च्युली नायट्रोजन गॅस. ओके, ते अँटीऑक्सिडंट्स पण असतात आणि प्रिझर्वेटिव्ह म्हणून पण काम करत असतात. ओके, तर दॅट इज द रोल ऑफ प्रिझर्वेटिव्ह. लास्टली कलर्स, फ्लेवर्स. ओके, मोस्टली व्होलाटाईल ऑइल्स जे आहेत ते वापरले जातात फ्लेवर्स मध्ये, बिकॉज व्होलाटाईल ऑइल्स काय करतात, त्याला फ्लेवर देऊन टाकतात आणि रूम टेम्परेचरला इव्हॅपोरेट होऊन जातात. त्यामुळे काय होतं, तुमची पावडर फ्लफी मास मध्ये नाही बनत, एकदम म्हणजे चिकट नाही बनत, वेट मास नाही होत किंवा सेमी सॉलिड चिकट पण नाही बनत. व्होलाटाईल ऑइल मुळे काय होतं, फ्लेवर तर भेटून जातो पावडर्सला आणि रूम टेम्परेचरला त्याला ड्राय केल्यानंतर व्होलाटाईल ऑइल इव्हॅपोरेट होतं आणि फ्लेवर फक्त त्याचा त्या पावडरला राहतो. कलर्स आपण पॅलेटेबिलिटी इन्क्रीज करण्यासाठी देऊ शकतो. पॅलेटेबिलिटी म्हणजे काय राहतं, तुम्हाला अट्रॅक्ट करण्यासाठी, पेशंट्सला अट्रॅक्ट करण्यासाठी जे वापरलं जातं त्याला पॅलेटेबिलिटी म्हणतात. ओके, टेस्टी बनवण्यासाठी, अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी. तर हे कलर्स अँड फ्लेवर्स आपल्याला फक्त एवढ्याच गोष्टी पावडर्स मध्ये ऍड कराव्या लागतात फॉर्म्युलेशन मध्ये. सिंपल आहे. ओके, त्याच्यानंतर पॅकेजिंग. ओके, फॉर्म्युलेशन झाल्यानंतर पॅकेजिंग पाहिजे आपल्याला. पॅकिंग करत असताना आता पावडर्स कशा कशा पॅक करतात तुम्ही पाहिले असतील, जर जात असाल कुठे तुम्ही मेडिकल मध्ये पाहिले असतील पावडर्स कोणकोणत्या टाईपच्या कंटेनर्स मध्ये पॅक होतात ते सांगा मला आधी. पाहिली पावडर? ओके, पहिलं असतं तुमचा बल्क कंटेनर. ओके, बल्क कंटेनर म्हणलं तर तुमचा जसे च्यवनप्राशचे डबे राहतात मोठे, त्या टाइप मध्ये पावडरचे डबे पण येतात. जसं तुम्ही बोर्नविटा घेता, कॉम्प्लेन घेता. ओके, दॅट इज ऑल्सो पावडर डोसेज फॉर्म. ओके, तर त्यामध्ये पण तुम्ही पाहिलं असेल बल्क कंटेनर, जास्त क्वांटिटी, अर्धा किलो 1 किलो पर्यंत तुम्हाला त्याचे कंटेनर्स भेटतात. ओके, दॅट इज द बल्क कंटेनर. सेकंड टाईपचा कंटेनर जर पाहिला आपण पावडर्स पॅकिंग साठी तर तो असतो इंडिव्हिज्युअल डोस कंटेनर, युनिट डोस कंटेनर. जसे इनोचे सॅचेट्स छोटे छोटे असतात, वन टाइम 1 सॅचेट घ्या सांगतात. एक ग्लास ऑफ वॉटर मध्ये, ग्लास ऑफ वॉटर म्हणजे 250 ml. ओके, तर त्याच्यामध्ये तुमचा एक इनो सॅचेट्स गेला म्हणजे युनिट डोसेज फॉर्म झाला, असं कंपनीचा दावा राहतो. ओके, तर त्याला इंडिव्हिज्युअल डोस फॉर्म मध्ये त्याला आपण डिवायडेड पावडर्स असं पण म्हटलं जातं. ओके, तर सॅचेट्स मध्ये जे येतात त्याला इंडिव्हिज्युअल डोसेज फॉर्म असं म्हटलं जातं और डिवायडेड पावडर्स असंही म्हटलं जातं. तिसरा जो आहे तो तुमचा डस्टिंग पावडर. ओके, डस्टिंग पावडर तुम्ही ऍडव्हर्टाइज पाहिली असेल, कॅन्डिड डस्टिंग पावडर. डॉक्टर साहब मुझे खुजली है, मुझे इन्फेक्शन हो रहा है, यूज कॅन्डिड डस्टिंग पावडर. कॅन्डिड डस्टिंग पावडर काय, डस्टिंग पावडर म्हणजे काय थोडक्यात, दॅट इज वी आर युजिंग फॉर एक्सटर्नल यूज ओनली. आपण कालच्या लेक्चरलाच पाहिलं पावडर्स मध्ये एक्सटर्नल यूज मध्ये कोणकोणत्या पावडर्स येतात. डस्टिंग पावडर येते, इन्सफ्लेशन येतं, स्नफ्स येतात आणि टूथ पावडर येतात. त्याच्यातलं डस्टिंग पावडर. तर डस्टिंग पावडरची पॅकिंग कशी राहते तुमची,
कंटेनर मध्ये हॅव्हिंग सी वरती तुम्ही पॉन्डचा डबा पाहिला असेल पावडरचा, तर त्याला वरती असे झाकण राहतं आणि झाकणाच्या वरती असे बारीक बारीक छिद्र असतात, त्याला आपण सीव म्हणतो. स्पेसिफिक साईजचे सीव्ज असतात. ओके, एकदम मोठं नाही एकदम बारीक पण नाही, त्या पार्टिकल साईज नुसार त्याला सिफ्टर सीव टाईप कॅप प्रोव्हाइड केलेली असते. ओके, तर ती असते तुमची डस्टिंग पावडरची पॅकिंग कंटेनर साठी. ओके, आणि लास्टली तुमचा कंटेनर येतो पावडर साठी. आता शेवटचा कंटेनर जो सगळ्यांना माहिती आहे, एक कॅप्सूल्स. ठीक आहे, तुम्ही लास्ट इयर कॅप्सूल्स पाहिलेले, त्याच्यात पावडरची कॅपॅसिटी किती असते, हा त्याच्यातल्या साईज पाहिल्या होत्या 000 to 5 साईज पर्यंत. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये आपण पावडर्स पण एनक्लोज करून ठेवत असतो. ओके, तर ते कॅप्सूल्स. आणि अजून एक आता डोसेज फॉर्म पाहतोय तो कॅचेट्स. आता हे कॅचेट्स काय असतात ते आपण पाहणार आहे टाइप्स ऑफ पावडर मध्ये. ओके, तर ते कॅचेट्स त्यावेळेस पाहू आपण. ते कॅचेट्स थोडीशी आयडिया यावी म्हणून मी तुम्हाला सांगतो. कॅचेट्स मध्ये काय असतात, एक डिग्रेडेबल शेल असते कॅप्सूल सारखी सेल्युलोजने बनवलेली, त्याच्या आतमध्ये पावडर एनक्लोज केलेली असते, जी ओली झाली की त्याच्यातली पावडर बाहेर येते. ती कशी येते आपण ते डिटेल मध्ये पुढे टाइप्स मध्ये पाहू. तर टाइप्स ऑफ कंटेनर मध्ये आपण पाहिलं, बल्क कंटेनर राहतं सगळ्यात पहिलं, जसे बोर्नव्हिटाचे वगैरे अर्धा किलो 1 किलो साठी, दॅट इज बल्क, मोठ्या क्वांटिटी साठी. सेकंड टाइप मध्ये पाहिलं आपण डिवायडेड पावडर्स और इंडिव्हिज्युअल सॅचेट्स और युनिट डोसेज फॉर्म, सेकंड कॅटेगरी, दुसरी कॅटेगरी. तिसऱ्या टाइपचा कंटेनर पाहिलं आपण डस्टिंग पावडर साठीचा. डस्टिंग पावडर मध्ये काय राहतं, वरती सिफ्टेड टॉप राहतो. सिफ्टेड टॉप म्हणजे जाळी असते, वरती छिद्र छिद्र असतात त्याला. आणि चौथा कॅटेगरी आता शेवटची पाहिली आपण कॅप्सूल्स किंवा कॅचेट्स मध्ये एनक्लोज झालेली पावडर. ओके, ती स्मॉल क्वांटिटी मध्ये असते, 10 ग्रॅम पर्यंत. ओके, तर हे होते तुमचे पॅकिंग ऑफ पावडर. आता जनरल मेथड ऑफ प्रिपरेशन. ठीक आहे, जनरल मेथड ऑफ प्रिपरेशन मध्ये काय आपण पाहू, पावडर्स कशी बनवली जाते. जसं आपण ऍडव्हान्टेज मध्ये पाहिलं की मॅन्युफॅक्चरिंग कम्पेअर टू अदर सॉलिड डोसेज फॉर्म, कॅप्सूल्स आणि टॅबलेट्स पेक्षा पावडर्सची जी मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आहे ती सगळ्यात सोपी आहे आणि सगळ्यात कमी किमतीची आहे. खूप स्वस्तात बनतात पावडर्स. ओके, तर पहिली गोष्ट काही काळजी घ्यावी लागतात आपल्याला पावडर्स बनवताना. त्याच्या डिसएडव्हान्टेज मध्ये आपण पाहिलं होतं की डिस्पेन्सिंगला खूप टाइम लागतो, डिस्पेन्सिंग और वेइंग करण्यासाठी खूप टाइम लागतो. हा, तर त्याच्यामध्ये काय होतं, आपला टाइम वाढतो ॲज वेल ॲज इनक्रीज द लॉस ऑफ पावडर. ओके, ज्यावेळेस तुम्ही एखादी पावडर घेताय वेइंग साठी कधी घेतो आपण पावडर, शक्यतो शिफ्टिंग झाल्यावर. शिफ्टिंगच्या आधी काय होतं, साईज रिडक्शन होतं. तुम्हाला माहिती जनरल प्रोसिजर कशी राहते पावडर्स पर्यंत येण्याची. जनरल प्रोसिजर असते तुमची साईज रिडक्शन, म्हणजे तुमची मिलिंग होती. तुम्ही मिलिंग पाहिल्यात फर्स्ट इयरला, कोणकोणत्या मिल्स राहतात. मिक्सर, तुम्ही ब्लेड्स वाले वगैरे मिक्सर पाहिले, साईज रिडक्शन कशा कशाने करतात ते पाहिले. तर साईज रिडक्शन झाल्यानंतर शिफ्टिंग होते. ओके, शिफ्टिंग मध्ये काय केलं जातं, युनिफॉर्म साईज पार्टिकल्स काढले जातात. युनिफॉर्म साईज. ओके, एका साईजचे पार्टिकल्स सेपरेट आउट केले जातात. युनिफॉर्म साईजचे शिफ्टिंग झाल्यानंतर तुम्हाला वेइंग करावं लागतं. वेइंग करावं लागतं म्हणजे त्या पावडरची वेइंग. आता तुम्हाला जर वेइंग केल्यानंतर लास्ट प्रोसेस मिक्सिंग आहे. ओके, तर हे एक जनरल लेआउट काढला मी पावडर साठीचा. तर ह्या प्रोसेस मध्ये आपल्याला समजा एखाद्याने सांगितलंय की 100 ग्रॅम पावडर बनवा. ओके, 100 ग्रॅम जर पावडर बनवायची तुम्हाला, तर तुम्हाला इथं साईज रिडक्शन पण करायचं आहे अगदी पावडरचं, त्याच्यानंतर शिफ्टिंग पण करायची, नंतर वेइंग पण करायची आणि लास्टली मिक्सिंग. तर ह्या ज्या स्टेप आहे वेइंग पर्यंतच्या, ओके, या सगळ्या स्टेप मध्ये काही ना काही लॉस होणार आहे तुमच्या पावडरचा. ओके, पावडर जी आहे तुमची लाईट वेट राहणार आहे,
लाईट वेट म्हणजे तुम्ही जसं गिरणीत पाहिलं असेल, गिरणीमध्ये तुमचं साईज रिडक्शनच चालू असतं गव्हाचं. ओके, त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल तर पीठ ज्यावेळेस पडतं 10 किलोच्या ऐवजी 9.5 किलोच येतो. अर्धा किलो कुठं गेलं? गिरणीवाल्याने खाल्लं. गिरणीवाला खात नाही पीठ, ते उडून जातं बाहेर हवेमुळं म्हणा किंवा हे असतात तुमचे पार्टिकल जे असतात कोलॅडल फॉर्म मध्ये राहतात. कोलॅडल फॉर्म मध्ये म्हणजे कंटिन्युअस मुवमेंट मध्ये राहतात, ते उडून जातात बाहेर, स्प्रेड होतात सगळीकडे, त्यामुळे तुमचा लॉस होऊन जातो. त्यामुळे तुम्हाला ॲक्युरसी येत नाही डोस मध्ये. आणि आपण फार्मसीच्या औषध बनवतोय पावडर, आपण काही गव्हाचं पीठ नाही बनवते. सो ह्याच्यामध्ये डोस ॲक्युरसी राहण्यासाठी आपल्याला ह्याच्यामध्ये 1% एक्स्ट्रा पावडर वे करायची. काय? जेवढी क्वांटिटी दिलेली आहे पावडर्सच्या, समजा आपल्याला 100 ग्रॅम घ्यायची पावडर, 100 ग्रॅम जर पावडर बनवायची आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला 1% एक्स्ट्रा बनवावी लागेल, म्हणजे 101 ग्रॅम वेट करावी लागेल वेइंग साठी. 101 ग्रॅम वे केल्यानंतर तुम्हाला मिक्सिंग करणार, आणि मिक्सिंग मध्ये मग तुम्हाला थोडाफार लॉस झाला तरी तुम्ही 100 और 100.5 और किंवा 101 पण राहू शकते काही केस मध्ये. ओके, लॉस त्याच्यात पाहायला भेटणार नाही तुम्हाला. डोस जो आहे तो कमी भेटणार नाही, थोडंसं स्लाइटली भेटू शकतो जास्त, बट पावडर्स मध्ये लॉस कमी चालत नाही. लक्षात ठेवा, लिक्विड्स मधले सस्पेन्शन, सिरप जे आहेत किंवा पावडर्स हे जे आहेत हे युनिट डोसेज फॉर्म नाही आहेत. ओके, आणि जे युनिट डोसेज फॉर्म नसतात त्याच्यामध्ये क्वांटिटी काय करतो आपण, थोडीशी अप्पर साईड ठेवत असतो. जर तुम्ही 101 ग्रॅम वे केलं आणि त्याच्यानंतर मिक्सिंग केली, आणि जर तुमचं नंतरची वेइंग क्वांटिटी जर फक्त 99 ग्रॅम आली तर ते रिजेक्ट केलं जातं. 99 ग्रॅम तुम्हाला चालत नाही, 100 ग्रॅम तुम्हाला चालेल, 100.5 ग्रॅम चालेल, 101 ग्रॅम पण चालेल. ओके, बट कमी झालेली चालणार नाही, क्वांटिटी कमी चालत नाही बल्क डोसेज मध्ये. लक्षात ठेवा, तुम्ही जर डिग्रीला जाणार असाल कोणी तर त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल्स तुम्हाला पुढच्या सेमिस्टर म्हणजे डिग्रीमध्ये तुम्हाला शिकायला भेटतील. काय राहतं सरफेस टेन्शन काय राहतो, ओके, पावडर चिटकून राहते, लिक्विड पण तुमचं सरफेसला चिटकून राहतो, तो कसा राहतो. ओके, त्याचे फॉर्म्युलेज आहेत ते तुम्हाला डिग्रीमध्ये आहेत, आत्ता नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा की पावडर्स आपण वेइंग करताना 1% एक्स्ट्रा क्वांटिटी घेत असतो. ओके, नंतर काही काही वेळेस काय होतं तुमचं पावडर्स क्वांटिटी जी घ्यायची असते ती खूप कमी असते. खूप कमी म्हणजे साधारण एखादी पावडर, जसं मी सांगितलं तुम्हाला ॲट्रोपिन सल्फेट. ॲट्रोपिन सल्फेट म्हणजे पोटंट ड्रगचं मी सांगतो तुम्हाला. पोटंट ड्रग मध्ये काय राहतं, समजा 1 mg लागतो समजा ॲट्रोपिन सल्फेट, तर आपल्याला ॲट्रोपिन सल्फेट 1 mg वे करता येणार आहे का, जर त्या वेइंग बॅलन्सची कॅपॅसिटी जर 10 mg पर्यंत असेल बॅलन्स कॅपॅसिटी. ओके, आपल्या इथला जो बॅलन्स आहे लॅब मधला त्याची 50 mg कॅपॅसिटी आहे. ओके, म्हणजे मिनिमम वेइंग अमाऊंट काय 50 mg आपल्या बॅलन्सची, तसेच 10 mg पर्यंत असेल. ओके, 10 mg पर्यंत असेल तर वे कसं करणार 1 mg तुम्ही. ओके, सो जो आपलं हे FDA गव्हर्नमेंट किंवा जी ऑथॉरिटी आहे त्यांनी काय सांगितलं, मिनिमम वेइंग अमाउंट और वेएबल पाउडर शुड बी 100 mg. त्यामुळे तुम्ही मार्केटमध्ये कुठेही जा, तुम्हाला बिलो 100 mg चा एकही कंटेंट भेटणार नाही एक्सेप्ट युअर कॅप्सूल्स. ओके, कॅप्सूल्स मध्ये किंवा कॅचेट्स मध्ये तुमचे पावडर एनक्लोज फॉर्म मध्ये आहेत. ओके, युनिट डोसेज फॉर्म मध्ये, बल्क मध्ये नाही. जर तुम्ही बल्क मध्ये पाहिलं तर हे मिनिमम तुमचं 100 mg असणार, मिनिमम 100 mg कॅपॅसिटी. लक्षात ठेवा, MCQ मध्ये पण विचारलेलं आहे ह्यावेळेस सेकंड इयरच्या एक्झामला. ओके, मिनिमम वेएबल अमाऊंट किती असते पावडरची
100 mg. मग 100 mg पासून तुम्ही 1 kg पर्यंत वेग करा, काही प्रॉब्लेम नाही पावडर साठी. बट मिनिमम क्रायटेरिया 100 mg असायला पाहिजे. नंतर हे वेइंग मध्ये पाहतोय आपण, साईज रिडक्शन ऑलरेडी पाहिलं आपण आता, वेइंग मध्ये चालू आहे आता. नंतर आता आपल्याला पावडर्स ज्या घ्यायच्या आहेत त्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीच्या असू शकतात. ओके, त्या प्रॉपर्टीज कशा असू शकतात तुमच्या? मे बी एखादी पावडर तुमची क्रिस्टलाइन असेल, दुसरी पावडर तुमची ॲमॉर्फस असेल. ओके, तिसरी पावडर मे बी तुमचं युटेक्टिक असेल. ओके, ज्याचं मेल्टिंग पॉइंट तुमचा खूप कमी आहे. क्रिस्टलाइन, ॲमॉर्फस और युटेक्टिक असू शकतो. ओके, तर ह्या केसच्या मध्ये तुम्हाला फॉर्म्युलेशन जर बनवायचं असेल तर यांची सगळ्यांची सेपरेट डिस्पेन्सिंग करायची, सेपरेट वेइंग. ओके, इंडस्ट्रीमध्ये काय होतं जनरली एकावर एक पावडर्स टाकत जातात. ठीक आहे, तुम्ही बांधकामामध्ये पण पाहिलं असेल, वाळू पण टाकतात ते ह्याच्यात, ज्यावेळेस स्लॅब पडत असतो त्याच्यात वाळू टाकतात, खडी पण टाकतात, वरतून सिमेंटही टाकतात. क्वांटिटी मेजर असते, पण मेजर करून क्वांटिटी सेम ह्याच्यात टाकून देतात. नंतर ते सेम केलेलं ग्राइंडर मध्ये जातं, म्हणजे तुमच्या स्लॅबचा जो मशीन आहे त्याच्यामध्ये पाहिलं असेल ते भांड गोल गोल फिरत असतं, टम्बलर म्हणतात त्याला. ठीक आहे, त्या टम्बलर मध्ये ते सगळं मिक्सचर पडतो, सिमेंट पडती, वाळू पडती, खडी पडती, मिक्स होतं, प्रॉपर मिक्सिंग होती. बट तुम्ही जर त्याच्यात पाहिलं तर खडी थोडीशी सेपरेट झालेली दिसेल तुम्हाला मध्ये जाताना. ओके, किंवा वाळू पण सेपरेट होऊ शकते. त्याला एक युनिफॉर्म स्पीडवर फिरवला जातो जेणेकरून ते सेपरेट नको व्हायला. युनिफॉर्म मिक्सिंग झाल्यानंतरच मग त्याला स्लॅब द्यायला पाठवलं जातं. सो आपल्याला बांधकाम नाही करायचं, आपल्याला इथं पावडर बनवायची. ठीक आहे, तर पावडर मध्ये क्रिस्टलाइन वेगळं ठेवणार आपण, क्रिस्टलाइन पावडर. तसे मीठ ज्याला स्पेसिफिक शेप साईज आहे अशा टाईपची पावडर आपण सेपरेट वे करून ठेवणार. सेकंड, ॲमॉर्फस टाईपच्या जेवढ्या पावडर्स असतील, मे बी 2, 3, 4 असू शकतात, प्रिझर्वेटिव्ह, कलर्स, हे ॲमॉर्फस टाईप मध्ये येऊ शकतात. तर त्या टाईपच्या पावडर्स आपण सेपरेट मिक्स करून पण ठेवू शकतो, वे करू शकतो, मिक्स पण करू शकतो. आणि युटेक्टिक टाईपचे किंवा ज्याला प्रॉब्लेम्स येतात मॅन्युफॅक्चरिंग मध्ये त्या टाईपचे पावडर्स आपल्याला सेपरेट वे करून ठेवायचे. ओके, आणि त्याच्यानंतरच आपल्याला मिक्सिंगची प्रोसेस करायची. मिक्सिंग कोणकोणत्या टाईपने केली जाते ते आपण पाहणार आहे. हे वेइंग बद्दल सेकंड पॉइंट होता. पहिला पॉइंट आपण काय पाहिला, मिनिमम वेइंग अमाऊंट किती असते. 100 mg पेक्षा मिनिमम वेइंग अमाऊंट आपण घेऊ शकत नाही बॅलन्सवर. ठीक आहे, हे झालं सेकंड पॉइंट. आणि तिसरा पॉइंट मध्ये काय राहतो, तुमचं ऑर्डर ऑफ मिक्सिंग. ओके, आता गव्हर्नमेंटने असं पण सांगितलं की तुम्हाला ऑर्डर ऑफ मिक्सिंग कशी करायची, असेंडिंग ऑर्डरने करायची. ऑर्डर ऑफ मिक्सिंग. आता मिक्सिंग मध्ये आपण हे 2 पॉइंट वेइंग मधले झाले. आता हा तिसरा, ऑर्डर ऑफ मिक्सिंग असेंडिंग मेथडने करायचा. असेंडिंग मेथड म्हणजे चढता क्रम. ओके, लोएस्ट क्वांटिटी फर्स्ट आणि हायेस्ट क्वांटिटी लास्ट. ओके, तुम्हाला जे मिक्सिंग करायची आहे, आता तुम्ही घरी भाजी बनवता, सगळ्यात शेवटी जनरली मीठ टाकलं जातं. मीठची क्वांटिटी सगळ्यात कमी असते बाकीच्या क्वांटिटीपेक्षा. सगळ्यात जास्त क्वांटिटी कशाची असते, पाण्याची सगळ्यात जास्त क्वांटिटी. त्याच्यानंतर तुमची भाजी आहे, त्याच्यानंतर तुमचे मसाले आहे, मसाल्यानंतर मग तुमचं सगळ्यात कमी क्वांटिटी सॉल्ट असतो. ओके, बट सॉल्ट असल्यामुळे ते डिझॉल्व इमिजिएटली होते. आपण इथं बनवतोय सॉलिड डोसेज फॉर्म पावडर्सचा. ओके, सो ज्यावेळेस पण आपल्याला सॉलिड डोसेज फॉर्म बनवायचा आहे किंवा तुम्ही घरी पण बनवत असाल तर लक्षात ठेवा सगळ्यात कमी क्वांटिटी तो ड्रग आधी घ्यायचा. सगळ्यात कमी क्वांटिटी कशाची असू शकते, मे बी कलर्स असू शकतात, तुमचं प्रिझर्वेटिव्ह सगळ्यात कमी असू शकतं. ती क्वांटिटी त्याच्यात आधी घ्या, त्याच्यानंतर त्याच्यात ड्रग मिक्स करा, ऍक्टिव्ह ड्रग, त्याची क्वांटिटी थोडीशी जास्त असेल. ओके, किंवा एक नंबर बनवून देतो
ओके, तुमचा कलर वगैरे सगळ्यात कमी असेल समजा, कलर ऑर प्रिझर्वेटिव्ह. त्याच्यानंतर तुमची ड्रगची क्वांटिटी मीडियम असेल. ओके, इथं समजा 10 mg फक्त कलर आहे. ड्रगची क्वांटिटी समजा तुम्ही घेतली 50 mg. ओके, आणि समजा हे लास्टली काय राहील तुमचा डायल्युएंट, बिकॉज तुम्हाला 100 mg मिनिमम क्वांटिटी करायची आहे. हे झालं 60 आणि तुम्हाला वरती समजा 100 140, म्हणजे तुमची 200 mg ची पावडर तयार. म्हणजे आपण ऑर्डर ऑफ मिक्सिंग कशी केली, 10 mg ची जी पावडर होती ती सगळ्यात कमी होती, त्याला सगळ्यात आधी घेतलं. त्याच्यानंतर मिक्सिंग मध्ये आपण ड्रग टाकला किंवा जे आहे ते ज्याची क्वांटिटी इन बिटवीन आहे हायेस्ट आणि लोएस्टच्या, त्याला हळूहळू वाढवत मिक्सिंग या प्रकारे केली आपण. ठीक आहे, मिक्सिंग मध्ये एवढा पॉइंट लक्षात ठेवा की आपण ऑर्डर ऑफ मिक्सिंग असेंडिंग ऑर्डरने घेतो, कमी पासून जास्त प्रमाणात. ओके, त्याच्यानंतर मिक्सिंगच्या मेथड्स. आता हा खूप महत्त्वाचा पॉइंट आहे, हा मिस नका करू. मिक्सिंगच्या मेथड कोणकोणत्या राहतात, मी एवढा रफ करतो, एक मिनिट. हे पहिलं घ्या, स्पॅच्युलेशन. याला स्टार मार्क मारून ठेवा तुमच्याकडे, पण इम्पॉर्टंट आहे खूप एक्झामच्या दृष्टीने पण. मिक्सिंग ऑफ पावडर्स खूप महत्वाचं आहे. स्पॅच्युलेशन. ओके, स्पॅच्युलेशन तुम्हाला सगळ्यांना आता फार्मसीमध्ये आल्यापासून स्पॅच्युला तर माहिती काय राहतो. ओके, तुमच्या लॅब किट मध्येच राहतो स्पॅच्युला. लॅब किट मध्ये पाहिलं तुम्ही, स्पॅच्युला म्हणजे तुमचा तो चमचा. त्या चमच्याने फक्त आपण मिक्स करतोय पावडर थोडी थोडी. ओके, त्याला म्हणतो आपण स्पॅच्युलेशन. इन शॉर्ट, ही स्पॅच्युलेशन टेक्निक कधी कधी वापरतो आपण फॉर स्मॉल अमाऊंट ऑफ पावडर. स्मॉल अमाऊंट ऑफ पावडर. सेकंड तुमचा एक्सप्लोजिव्ह ड्रग्स, एक्सप्लोजिव्ह सबस्टन्स और पावडर. तिसरा येतो तुमचा युटेक्टिक सबस्टन्स, ज्याचा मेल्टिंग पॉइंट लोअर आहे. स्मॉल अमाऊंट ऑफ पावडर म्हणजे पोटंट सबस्टन्स और पोटंट ड्रग्स, ज्याची क्वांटिटी सगळ्यात कमी आहे. अशा टाईपचे ज्या पावडर्स आहेत त्याच्यासाठी आपण स्पॅच्युलेशन मेथड वापरणार. स्पॅच्युलेशन साठी काय लागणार तुम्हाला, एक पोर्सिलिनचा पॉट छोटासा. ओके, पोर्सिलिन डिश. पोर्सिलिन डिश का वापरतो, कारण पोर्सिलिनला कोटिंग केलेली असते. ओके, कारण त्याच्यावर जेव्हा तुम्ही ग्लॅडन्स वगैरे सगळं टाकता, तर पोर्सिलिन मध्ये तुम्ही पाहताल आतमध्ये कोणताच पावडर मटेरियल स्टिक झालेलं राहणार नाही. ओके, इझिली ते स्मूथ होऊन जातात. तुमच्या पोर्सिलिनच्या इनर वॉलला कोणतीही पावडर स्टिक झालेली राहणार नाही, म्हणजे तुमचा युनिफॉर्म डोस त्याच्यात येऊन जातो. सो दिस इज स्पॅच्युलेशन टेक्निक. आता हे स्पॅच्युलेशन टेक्निक आपण काय करतो, हे करतो, ही कशासाठी वापरली जात नाही, क्वांटिटी जी आहे लार्ज क्वांटिटी साठी आपण अप्लाय करत नाही, लार्ज क्वांटिटी साठी वापरली जात नाही. ओके, हे फक्त स्मॉल अमाऊंट ऑफ पावडर, मे बी पोटंट असू शकतो नसू शकतो, डोसेजवर डिपेंड आहे. एक्सप्लोजिव्ह सबस्टन्स जे की हायली रिएक्टिव्ह राहतात तशा टाईपच्या ड्रग साठी. आणि तिसरा तुमचा युटेक्टिक सबस्टन्स, जे की फ्रिक्शन अप्लाय केल्याने किंवा हीट मुळे लिक्विफाय होऊ शकतात, अशा टाईपच्या सबस्टन्स साठी आपण स्पॅच्युलेशन मेथड वापरतो. स्पॅच्युलेशन मध्ये काय केलं आपण, पोर्सिलिनचं भांडं घेतलं आणि चमच्याने फक्त मिक्स केलं पावडर एकमेकात. ओके, त्याला हार्डली फ्रिक्शन लावलं नाही, काही नाही काही नाही. ओके, त्याच्यानंतर स्पॅच्युलेशन नंतर नेक्स्ट जी मेथड आहे, जे तुम्ही प्रॅक्टिकल मध्ये करता सगळेजण. ओके,
किंवा जी मी केलेली आहे ती आहे ट्रायच्युरेशन. ओके, ट्रायच्युरेशन. एक मिनिट फक्त. ओके, ट्रायच्युरेशन. ट्रायच्युरेशन मध्ये कोणकोणती प्रोसेस होती सांगू शकतो कोणी मला? ट्रायच्युरेशन मध्ये तुम्ही ट्रायच्युरेट करता. ट्रायच्युरेट म्हणजे काय करता? वॉटर वापरता, राईट? बोला. रिडक्शन. रिडक्शन होतं. ओके, गुड. साईज रिडक्शन पण होतं, म्हणजे तुमची मिलिंग पण होते आणि मिक्सिंग पण होते. मिलिंग अँड मिक्सिंग दोन्ही गोष्टी होतात है ना, बिकॉज तुम्ही अप्लाय करतात प्रेशर ट्रायच्युरेट करतात, त्यामुळे त्यांचं साईज रिडक्शन होणार. साइड बाय साइड तुमची फिरवताय त्याला कंटिन्युअसली. ओके, मे बी युनिफॉर्मली मिक्स करताय किंवा विगरसली मिक्स करताय, ठीक आहे, बट मिक्सिंग होत आहे त्याचं. ठीक आहे, म्हणजे दोन्ही प्रोसेस तुमची मिलिंग अँड मिक्सिंग हे दोन्ही टाईपचे होतात. ओके, तर ट्रायच्युरेशन करताना तुम्ही दोन टाईप पहिले असतील मॉर्टर पेसलचे. एक आहे तुमचा ग्लास मॉर्टर, ओके, आणि सेकंड आहे तुमचा पोर्सेलिन मॉर्टर. पोर्सेलिन म्हणजे जो व्हाईट कलरचा तुम्ही पाहिलाय लॅबमध्ये, आतून ब्राऊन असतो, तो आहे तुमचा पोर्सेलिन टाईपचा मॉर्टर पेसल. आणि एक ग्लास टाईप मध्ये सेमी ट्रान्सपरंट असतो, ओके, जो स्मूथ असतो दोन्ही साईडने, सरफेस एकच राहतो, तो आहे तुमचा ग्लास मॉर्टर. आता दोघांचा यूज कधी कधी काय राहतो ते सांगतो. पोर्सेलिन मॉर्टर जे आहे, पोर्सेलिन मॉर्टर ह्याचा